गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडिया या योजनेची घोषणा केली। या महत्वाकांक्षी योजनेला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आपण मेड इन इंडिया बद्दल तर ऐकलं होतं, हे मेक इन इंडिया काय नवीन खूळ आहे ते जरा जाणून घेऊया। भारतामध्ये ज्या वस्तूंचे उत्पादन होते त्या सर्व वस्तूंना मेड इन इंडिया म्हणतात, म्हणजेच भारतामध्ये बनलेल्या गोष्टी। पण मेक इन इंडियाचं थोडं वेगळं आहे। मेक इन इंडिया म्हणजे भारतात उत्पादन करण्यासाठी जगभरातील मोठ्या कंपन्यांना भारताने दिलेलं खुलं आमंत्रण आहे। परंतु खरंच भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक आदर्श देश बनण्याची ताकद आहे का? खरं तर यापूर्वी आपण कधीच मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात अग्रेसर नव्हतो आणि त्यामुळेच भारताची आयात खूप जास्त आहे आणि निर्यात खूपच कमी। म्हणजेच भारताचा बराचसा पैसा आयात करण्यासाठी आपल्या देशाबाहेर जातो आहे। जर आपण खरेच उत्पादनाच्या क्षेत्रात प्रगती केली आणि परकीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रोडक्शन सुरू केलं तर आपण देशामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन ते इतर देशांना विकण्यास सुरुवात करू शकतो आणि त्यामुळे बाहेरून मिळणाऱ्या परकीय चलनाचा ओघ वाढेल। पण जगाची फॅक्टरी बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता आहे। कुशल कामगार, व्यवसायासाठी अनुकूल गव्हर्नमेंट पॉलिसी, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि कमीत कमी खर्चात उत्पादनाची सोय। भारताकडे सध्या सगळ्यात जास्त सुशिक्षित तरुणांचा ताफा आहे। इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेले लाखो विद्यार्थी भारतात आहेत आणि त्यासोबत स्किल इंडिया सारखे कार्यक्रम राबवून सरकार जास्तीत जास्त लोकांना कुशल कामगार बनवण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच भारतीय सरकारने उद्योगांना पूरक अशा अनेक सोप्या बिझनेस पॉलिसी स्वीकारल्या आहेत। कमीत कमी पेपरवर्क आणि लवकरात लवकर सँक्शन्स आणि अप्रुव्हल्स याची हमी भारत सरकारने उद्योजकांना दिली आहे। तसेच अनेक आकर्षक टॅक्स बेनिफिट पण दिले जात आहेत। देशभर पसरलेले रस्ते, लोहमार्ग आणि हवाई मार्गांचं जाळं, मुबलक जागा आणि कच्च्या मालाची उपलब्धता यामुळे भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच उद्योगांना खुणावणार आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी उत्पादन खर्च। आतापर्यंत उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या चीनमध्ये आता उत्पादन खर्च वाढत चालला आहे। त्यामुळे कंपन्या इतर देशांच्या शोधात आहेतच। भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि तेच आपण मेक इन इंडियाच्या निमित्ताने करू पाहतोय। जर भारतामध्ये जगातील कंपन्या उत्पादन घेऊ लागल्या तर भरपूर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। त्यामुळे एकूणच भारतीयांचे उत्पन्न वाढेल आणि पर्चेसिंग पॉवर देखील वाढेल। सरकारला मिळणारे टॅक्स इन्कम वाढेल आणि त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागेल। तेव्हा मित्रांनो, देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाच्या अशा या उपक्रमाला आपण सर्वांनी सक्रिय पाठिंबा देऊया। आपल्या देशाला प्रगतीपथावर नेऊया। जय हिंद। मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती, जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।